तर मंडळींनो, आज होती आमच्या गावातली दत्त जयंती आणि आम्ही निघालेलो आमच्या वाडीतल्या दत्त मंदिरात. मी मागणं रमत गमत चालत होतो. इसून सासू पुढे गप्पा मारीत चालत होती. काय गप्पा मारत होती त्यांकाच माहिती. नंतर गेला दत्ताच्या मंदिरात, पाया बिया पडला. आज दत्त जयंती म्हणून दत्तांच्या फोटोंका असं सजून धजून सजवलेला होता. नंतर बाहेर इला होता. आमच्याच गावातला भजन सुरू होता. भजन ऐकत बसला थोडा वेळ आणि नंतर दत्त जन्माक सुरुवात झाली. मंडळींनो, दरवेळी इतकी गर्दी असता की दत्ताच्या पाळण्याक हातच लावूक भेटत नाही. आज पहिल्यांदा मी दत्ताच्या पाळण्याक हात लावलाय. नंतर मग काका बोलले आता इला जाऊ तर कांद्रेवाडीच्या मठात जाऊन येऊया. नंतर काकांबरोबर निघाला कांद्रेवाडीच्या मठात गेला होता. मठात मरणाची गर्दी होती. गेला, पाया पडला आणि आमच्या बारक्याक जागा नवीन म्हणून तर इतका उंडरत होता. तर काकी त्याला सांभाळून थकली आणि नंतर पाया बिया पडला. एक फेरी घातला स्वामींभोवती आणि बाहेर इला होता. बाहेर प्रसाद वाटत होते आणि प्रसाद घेतला. काकांनी देणगी दिल्याने थंय स्वामींचं लॅमिनेशन केलं, फोटो पण देत होतो. आणि काय योगायोग बघा, ह्याचं पण दत्त जन्मांक घालू. थंय निघाला होता. काका बोलले आता जाऊया आपण ब्रह्मनगरीच्या स्वामींच्या मठाचा परिसर असा कितकं सुंदर असा बघा. आणि ह्या आवारात मठाच्या औदुंबराचं झाड पण असा आणि थंय एक छोटंसं देऊळ पण असा. नंतर निघाला ब्रह्मनगरीच्या दत्त मंदिरात जाऊ निघाला होता. आमच्या बारक्यात गाणी लय आवडते म्हणून काकांनी गाणी लावलेली. नंतर ब्रह्मनगरीच्या दत्त मंदिरात गेला होता. त्यावरून पालखीच फिरवली होती. मग पालखीच्या पाया बिया पडला आणि नंतर गेला दत्त मंदिराच्या आतमध्ये गेला. थैना निघाला घराकडे. तर आमच्या बारक्या गाडी चालवली. बस खाली नंतर गाडी चालव. बस रोडला गेल्यावर